वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसमोर सातत्याने नवनव्या अटी शर्थी आणि प्रस्ताव ठेवत आहे। यावरून वंचितला खरंच मवियात राहायचं आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष महाविकास आघाडीत सहभागी झाला असला तरी अद्याप मवियाकडून वंचितला योग्य वागणूक मिळाली नसल्याची तक्रार वंचितच्या नेत्यांनी केली आहे। महाविकास आघाडीत अद्याप जागा वाटप झालेलं नाही। चारही पक्षांमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघांसाठी रस्सीखेच चालू आहे। जागा वाटपासाठी नुसत्या चर्चा चालू असून मविया नेते अद्याप त्यातून कुठलाही निष्कर्ष काढू शकले नाहीत अशी तक्रार करत प्रकाश आंबेडकर यांनी मविया नेत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे। तर दुसऱ्या बाजूला भाजपाही प्रकाश आंबेडकर यांनी महायुतीत यावं यासाठी प्रयत्न करत आहे। या विषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या विषय खासमध्ये। नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास। मित्रांनो, वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीबरोबर राहील की नाही याबाबत अनेक जण साशंक असतानाच वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे। प्रकाश आंबेडकर म्हणाले, आम्ही सुधारणांमध्ये विश्वास ठेवतो। समाज सुधारणं ही आमची प्राथमिकता आहे। राजकीय पक्ष म्हणून काम करत असताना आमचे काही राजकीय अजेंडे असले तरी आमच्यासाठी सामाजिक सुधारणा अधिक महत्त्वाची आहे। प्रकाश आंबेडकर म्हणाले, सामाजिक सुधारणा करता करता जर आम्हाला सत्ता मिळाली तर आम्ही निश्चितपणे त्या सत्तेचा स्वीकार करू। आता आपल्या देशात पौरोहित्य आणि धार्मिक विधींच्या अधिकारांबाबत मोठ्या सुधारणा होणं आवश्यक आहे। तसेच प्रकाश आंबेडकर यांनी नागपूर येथे वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय जनता पार्टीबरोबरच्या संभाव्य युती आघाडीवरही भाष्य केलं। प्रकाश आंबेडकर म्हणाले, आपल्या देशात जे पुजारी, पुरोहित किंवा धार्मिक विधी करणारी जी मंडळी आहेत ती जातीच्या आधारावर आहेत। म्हणजेच आज कुंभाराचा पुरोहित त्याच्या जातीपुरता, लोहाराचा पुरोहित त्याच्या जातीपुरता मर्यादित आहे। त्या पुरोहितांना त्यांच्या समाजापुरती मान्यता आहे, त्याला इतर समाजात मान्यता नाही। त्यामुळे समाजात समता आणि अधिकार दोन्ही आणायचे असतील तर या क्षेत्रात सुधारणा होणं आवश्यक आहे, कारण हे खूप प्रतिकात्मक आहे। तसेच मित्रांनो, वंचितचे प्रमुख म्हणाले, आम्हाला असं वाटतं की देशात जी जातीवर आधारित पुरोहितशाही चालली आहे ती कायद्याने पूर्णपणे बंद करायला हवी। यावर सरकारने बंदी घालायला हवी। त्यासाठी हिंदू स्कूल ऑफ थिओलॉजी उभं केलं जावं आणि तिथून शिकून उत्तीर्ण होऊन जो पुरोहित बाहेर पडेल, जो पुजारी बाहेर पडेल त्यालाच या देशात धार्मिक विधी करण्याचा अधिकार असला पाहिजे। धार्मिक विधी त्याच्यामार्फतच केले जायला हवेत। RSS आणि भाजपा जर असा कायदा आणि सुधारणा आणण्यास तयार असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर युती करण्याचा विचार करू शकतो। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतं, वंचित बहुजन आघाडी भाजपा RSS सोबत युती करेल का? आपली मते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा।